आज म्हणजे वसई महापालिका क्षेत्रात जो काही गेल्या वेळी आढावा घेतलेला त्याच्यात काही त्रुटी होत्या, काही अडचणी होत्या. त्यासंबंधी आढावा घेतला. आमचे युवा तत्कालीन आमदार क्षितिज ठाकूर हे देखील होते आणि कारण बऱ्याचशा संकल्पना या त्यांच्या होत्या आणि त्यांनी केलेला जो पाठपुरावा होता मंत्रालय लेवलला किंवा शासकीय लेवलला ज्या होत्या काही संकल्पना होत्या, त्यातले काही बारकावे होते, काही अडचणी होत्या ज्याचा त्यांचा अनुभव होता का त्यांनी त्याच्यामध्ये प्रत्यक्ष काम केलेलं होतं. ज्याप्रमाणे वसईचं नवघर माणिकपूरचं जिल्हा आरोग्य केंद्र जे आहे तिकडे 100 खाटाचं हायटेक हॉस्पिटल आता होणार आहे, तशा अनेक गोष्टीचा त्यांनी पाठपुरावा केला होता. तर त्यासंबंधी म्हणजे स्विमिंग पूल असतील, क्रीडांगणं असतील, महिलांचे काही उपक्रम आहेत, बसेसबाबत आहेत काही अडचणी आहेत की केंद्र शासन आपल्याला बसेस देऊन उलट आपल्याला तोट्यात टाकणाऱ्या गोष्टी होत्या. मग त्याच्यात काही त्यांची सजेशन होती की आपण काय काय चांगल्या गोष्टी करू शकतो, आपण काय काय त्यावेळी केलेलं, या केंद्र सरकार बस देते आणि कसं बाकीच्या महापालिकेमध्ये तोट्यामध्ये गेल्या काही गोष्टी केंद्र सरकारने दिलेल्या, तर त्याच्यात त्याने अनुभव सांगितले काय करावे आणि काय करू नये. तर अशा अनेक विषयावर चर्चा झाल्या आहेत की दिव्यांगांसाठी आहे किंवा संविधान पार्क असेल, अशा अनेक उद्यानं किंवा विकसित करण्यासारख्या ज्या ॲम्युनिटीज आहेत त्याबाबत सांगोपांग चर्चा झाली. आणि जे आपल्या शहराला लागणाऱ्या गोष्टी आहेत, फक्त रोड रस्ते गटार नाहीत तर सांस्कृतिक वगैरे ह्या ज्या बाबी आहेत त्यात देखील चर्चा झाली का त्या देखील करणं आपल्याला गरजेचं आहे, अशी सांगोपांग चर्चा झाली.